नमस्कार मंडळी, जय शिवराज, जय शंभूराज, जय जय जिजाऊ. तर हा आहे नागपंचमीचा दिवस. आमच्या गावाला नागपंचमी कशी साजरी झाली हा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न आहे. गावोगावची पद्धत वेगवेगळी असते. आमच्या इकडं काय केलं जातं की एक हलगीवाला हलगी वाजत येतो आणि येताना सर्व ज्या वस्तीवरच्या ज्या बाया असतात ना त्या एकत्र येतात. सगळ्या महिला भगिनी सगळ्या एकत्र येतात नटून थटून. तो हलगीवाला पुढं चालत असतो. आता तुम्ही बघाल की तो हलगीवाला एक पुढे येतोय आणि पलीकडून ज्या दुसऱ्या वस्तीतल्या बाया होत्या त्या सगळ्या एकत्र आल्यात. त्याच्यानंतर ना आमच्या वस्तीला ज्या गोळ्या झालत्या त्या एकत्र येऊन फुगडी, झिम्मा हे सर्व खेळ खेळले. हा एकच दिवस असतो ज्या दिवशीच बाया सगळी कामं रानातली सगळं रोजगार सोडून मनमोकळेपणाने आनंदाने नटून थटून सण साजरा करतात. आणि सणाला आनंद साजरा करायला वय नसतं हे तर तुम्ही बघितलंच असेल. आणि मंडळी, आनंद साजरा करायला वय लागत नाही, फक्त जिद्द लागते. गाणी म्हणून झाल्यानंतर सर्व बाया एका ठिकाणी जमतात. आता आमच्या 2 वस्तीला तर पुढं चालल्यात आणि अरे बाप, एवढ्या सगळ्या बाया आमच्या गावात इथेच मला माहीत नव्हतं.
थोडं वेळानंतर जेव्हा बोलचाल वाढलं तेव्हा कळलं, अरे ह्या गावातल्याच नसून आपल्या भाऊकीतल्याच आहेत. बारकाईने जर ह्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तर ह्या असं वाटतंय की एवढ्या दिवस झालं काम करतायत आणि एकच सण त्यांचा आहे जो सगळ्याच जणी एकत्र येऊन गाठी भेटी चालल्यात. अहो मंडळी बोलण्यात तर एवढ्या व्यस्त होते की खेळायचंच भान नाही त्यांना. त्यातल्या ठराविक जणी अशा होत्या की सगळ्यांना वडू वडू आणून खेळत होत्या. काय हो फुगडी की बघा. पण त्यांचा आनंद हा एवढा मस्त होता की नाही का, आम्ही शहरात राहणारी माणसं ते कधीतरी येऊन भेटतात. छान वाटलं खूप पाहून. ही आमच्या गावाची येस आहे, म्हणजे सीमा. सगळ्या जणी आता मिळून एकत्र एका ठिकाणी, पुढे एक मंदिर आहे, लक्ष्मीआईचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सर्वजणी जमतात. तिथं पुढचं आता पुढं सांगेल. पण तोपर्यंत आमच्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पुढं सगळ्याजणी हळूहळू चालल्या होत्या. आणि नंतरनं आमच्या इथं एसीच्या सीमेवरती ज्वारीच्या लाह्या आणि यस हळदी कुंकू घेऊन असते. आता त्याच्यानंतरनं आम्ही चालत चालत लक्ष्मी आईच्या मंदिराजवळ गेलो. तर सगळ्याजणी आधी वारूळ होतं तिथं, खूप दिवसापासूनचं ते वारूळ आहे, वर्षापासूनचं म्हणता येईल. तर सगळ्या जणी आधी तिथं ओवाळतात आणि नंतरनं एकमेकींना ओवाळतात. आता एकमेकींना ओवाळताना काय म्हणतात हे आमच्या व्हिडिओमध्ये सविस्तर त्यांनीच म्हटलेलं आहे, ते तुम्हीच ऐका. माझ्यासाठी हे नवीन होतं, कारण माझ्या माहेरी असं काही नाही केलं जात, सासरी केलं जातं. पण खूप छान वाटलं की नवीन काहीतरी आयुष्यात होतं. नाही ना समजलं, मी परत सांगते. सई सई वानघ्यान दादाचं नाव सांगा. मग याच्यामध्ये दादाचं नावामध्ये आपल्या नवऱ्यांची नावं सांगायची असतात आणि आपण त्यांच्या डोक्यावरती ठेवलेली मोठ हे त्यांच्याच पिशवी म्हणा झोळीत टाकायची असते. हे तिला रिच्युअल आहे, म्हणजे पारंपरिक पद्धतीने इथं केलं जातं. असंच नागपंचमीच्या दिवशी ओवाळलं जातं. वाण देतात, पंचमीचं सण म्हणून वाण देतात. एकमेकाच्या डोक्यावर ठेवल्या ना लाया जवळीचे आता. पण ती सै वाण घ्या, दादाचं नाव सांगून. मग दादाचं नाव कोणाचं नाव सांगायचं? प्रेमाची भांडणं यांच्या घरी, लैला मजनूची जोडी ही भारी. नवरी नवर देव आता यांची चौठा ठेव, हे नवरी नवर देव आता यांची चौठा ठेव. जणू बाकीचे सगळे भराड, तरी लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाचं बिराड. 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 दोघांची गोष्ट नाही व साधी, दोघांची गोष्ट नाही व साधी. गावातला कोणी बी लागना नादी, गावातला कोणी बी लागना नादी. मैत्रीची त्यांच्या बातच न्यारी, मैत्रीची त्यांच्या बातच न्यारी. सलाम करते दुनिया सारी, सलाम करते दुनिया सारी. देशात राज्यात गोष्ट यांचीच चर्चेत, आहो देशात राज्यात गोष्ट यांचीच चर्चेत. विदा सातारा सांगली कराड, तरी लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाचं बिराड. लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाचं बिराड. गाजतय फिरमाचं बिराड, गाजतय फिरमाचं बिराड, गाजतय फिरमाचं बिराड.